शेडसाठी गावकरी रस्त्यावर उतरणार। पुलगाव नजीकच्या 5 किलोमीटर अंतरावरील इंझाळा येथील गावकऱ्यांना अंत्यसंस्कारासाठी शेड नसल्याने अत्यंत अपमानजनक अवस्थेत अंतिम संस्कार करावे लागतात। गावात स्मशानशेड बांधण्यात यावे यासाठी गावकरी रस्त्यावर उतरणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बादल नहारकर यांनी सांगितले। काही दिवसांपूर्वी बादल नहारकर यांच्या मित्राच्या आईचे निधन झाले। त्यांच्यावर गावाजवळील झाडाझुडुपांमध्ये पावसात जमिनींवरील चिखलात अंत्यसंस्कार करण्यात आले। ही बाब नहारकर यांच्या मनाला चटका लावून गेली। त्यांनी लगेच स्मशानभूमीची जागा व शेडसाठी आंदोलन करण्याबद्दल चर्चा केली व गावकऱ्यांनी पाठीशी उभं राहायचा निर्णय घेतला। येथे भाजप काँग्रेसची पंचायत संस्थावर सत्ता आहे, तरीही गावाचा विकास नाही। अंतिम संस्कारासाठी जिल्हा परिषदेने काही केले नाही, त्यामुळे काही दिवसात शेड बांधण्याचा निर्णय घेतला नाही तर आंदोलन करू असे बादल नहारकर यांनी IB सेकब न्यूजला सांगितले। किरण उपाध्ये, IB सेकब न्यूज, वर्धा। सर नारकर सर, पुलगावजवळ एक आपटी वाघोली आहे, तिथे स्मशान घाटासाठी जे आंदोलन चालू आहे, काय समस्या आहे गावची? तिथं गावची हे समस्या आहे की मी एक म्हणजे माझ्या मित्राची आई वारली होती, मी तिथं गेलतो। तिथं पाहिलं मी ना, तिथं म्हणजे काही म्हणजे गव्हर्नमेंटकडून काही तिथं म्हणजे काही स्मशान घाटात काही केलेलं नाही आहे। तिथं शेड पण नाही आहे, तिथं अगर प्रेत वगैरे जडली तर पाऊस अगर आला तो मग ती बुजू शकते। नाही म्हणजे स्मशान घाटचं शेड नाही, पण स्मशान घाटची जागा वगैरे आहे का? गावची लोकसंख्या किती आहे तिथे? गावची लोकसंख्या तिथं 1000 असन, तरी पण असं होऊ शकते, 1000 पर्यंत होऊ शकते। म्हणजे मग तिच्या लोकांनी डिमांड वगैरे आता समजा तुम्ही चालू केलेली आहे, तर हे म्हणजे आंदोलन तुम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहे का? हो, अगर तिथं शेडचं काम झालं नाही तर आम्ही आंदोलन करणारच, म्हणजे करणारच। अच्छा, ग्रामपंचायत जिल्हा परिषद कोणाच्या ताब्यात आहे तिथे? जिल्हा परिषद आता सध्याला तो काँग्रेसच्या कडे आहे। आणि सरपंच पद BJP। आणि त्यांचे काय प्रयत्न आहेत मग ते स्मशान घाटसाठी? प्रयत्नच नाही, ते येते माहितीला निघून जाते। म्हणजे मग असं उघड्यावर तुम्हाला प्रेत जाळावं लागते? उघड्यावर प्रेत जाळावं, पाण्या पावसाचा खूप त्रास असेल त्याच्यात? खूपच त्रास आहे। अगर तिथं पाऊस आला तर मैतीला ज्यालाही पूर्ण किचड होऊन जाते, पाय फसते, म्हणजे खूपच मोठी समस्या आहे। मी असं ऐकलं की काही पावसामुळे अर्धवट प्रेत जळतात तिथे, मग दुसऱ्या दिवशी जाळावं लागतात? हो, तसंही झालेलं आहे तिथं, 1-2 घटना झालेली आहे तशी तिथं। पण कसं आहे, तिथं त्यांचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचं काही लक्ष नाही आहे, सरपंचाचं काही लक्ष नाही आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष जे आहे त्यांचंही काही म्हणजे लक्षच नाही आहे तिथं गव्हर्नमेंटचं। अच्छा, नाही मी असं ऐकलं की मग आता निवडणुका जवळ आहे म्हणून तुम्ही हा मुद्दा उचलत आहे, असं काही नाही? असं काहीच नाही आहे, इलेक्शनचा काय असा मुद्दा नाही आहे, पण प्रेताची विटंबना होत आहे त्याच्यामुळे तुम्ही हे आंदोलन आम्ही हे आंदोलन करायचं आम्ही निश्चित केलं आहे। अगर काही दिवसात हे काम झालं नाही तर आम्ही आंदोलन करणार, म्हणजे करणार असं। ठीक आहे सर, ओके।